तो किती खोलवर पोचला होता कोण जाणे. कदाचित त्याला स्वतःला देखील त्याची जाणीव नसावी. पण बराच वेळ झाला होता, त्यामुळे आपण बरेच खाली उतरलो असू असा विचार करत त्यानं समुद्राची खोली दर्शवणारं यंत्र काढलं. अरे बापरे, तो जवळजवळ 300 फॅदम्स खोल उतरला होता, म्हणजे सुमारे 550 मीटर्स. सहज म्हणून फिरण्याच्या नादात तो कितीतरी खोल गेला होता हे लक्षातच आलं नव्हतं त्याच्या. त्यानं ऑक्सिजन सिलेंडरचा अंदाज घेतला. निदान पुन्हा वर जाण्यापुरता तरी ऑक्सिजन शिल्लक असणं गरजेचं होतं. क्षणभर विचार करून तो मागे परतला. पण थोडंसं अंतर पुढे जातो न जातो तोच त्याला काहीसा गोंधळ चाललेला ऐकू आला. त्यानं कान टवकारले. होय, तो निश्चितच माणसांचा गोंधळ होता. पण एवढ्या भर समुद्रात 500 मीटर्स खोल अंतरावर माणसांचा गोंधळ? ॲब्सोल्युटली इम्पॉसिबल. कदाचित कदाचित कसला तरी मध्येच भास झाला असेल म्हणून वर निघण्यासाठी तो पुन्हा वळला. पण आता मात्र त्याला तो गोंधळ काहीसा अगदी स्पष्टपणे ऐकू आला. त्यानं कानोसा घेतला. तो पुन्हा थोडा खाली आला. आवाज वाढल्याची जाणीव त्याला झाली. त्यानं खोलीदर्शक यंत्र काढून पुन्हा मोजलं. 350 फॅदम्स, म्हणजे आवाजाच्या दिशेनं तो पूर्वीपेक्षा आणखी 150 फूट खोल खाली आला होता. त्यानं सभोवार नजर फिरवली. त्या ठिकाणी काही उथळ भाग होता आणि त्यावर सगळीकडे प्लँक्टन्सचं जाळं वाढलेलं होतं. त्याच्या हेडलाईटचा प्रकाश पाण्यातून सभोवार फिरला. छा, कुठेच काही नव्हतं. पण नाही, एकाएकी त्याच्या अंतर्मनाला एक अनामिक जाणीव स्पर्शून गेली. हेडलाईटच्या प्रकाशात तो एक किरण त्याला झटकन दिसला नव्हता. पण पाण्याखालच्या अंधाराला सरावलेल्या त्याच्या डोळ्यांनी तो किरण नेमका टिपला. त्याने पुन्हा निरखून पाहिलं. हेडलाईट बंद केला. चारही बाजूंना क्षणात काळोख पसरला. तो तसाच काहीसा पुढे गेला आणि जसजसा तो पुढे जाऊ लागला तसतसा तो किरण त्याला स्पष्ट दिसू लागला. तो जवळ आला आणि आश्चर्यानं जवळजवळ उडालाच. उडालाच म्हणजे प्लँक्टन्सच्या त्या जाळ्यांमधून तो बारीकसा किरण आला होता आणि मघाचा गोंधळ आता अधिक स्पष्टपणे ऐकू येत होता. ती भाषा नेमकी कोणती होती ते मात्र निश्चित कळत नव्हतं त्याला. त्याचं कुतूहल अधिक चाळवलं. तो आणखी काहीसा पुढे गेला, पण सभोवताली पसरलेल्या अवाढव्य प्लँक्टन्सच्या जाळ्यांमध्ये राहिलेल्या त्या किंचितशा फटीतून तो किरण पार झाला होता. गोंधळ तर अजूनही चालूच होता. त्याने क्षणभर विचार केला, काय करावं. समुद्रामध्ये बऱ्याच खोलवर अनेक विवर असतात, त्यात शोध घेतला तर बरंच काही सापडतं हे ऐकून माहिती होतं त्याला. पण आजवरच्या 27 वर्षांच्या समुद्राखालच्या अनुभवामध्ये समुद्र विवर किंवा आणखी काही प्रत्यक्ष असं आज प्रथमच अनुभवत होता. पुढे जावं की नाही या विचारातच त्याची 10 मिनिटं गेली. न जाणो त्या समुद्रगर्भात काहीतरी अनैसर्गिक समथिंग सुपरनॅचरल असेल तर. नाही, म्हणजे असं वाटणं देखील साहजिक होतं. नाहीतर भर समुद्रात 700 मीटर्स खोल कोणा माणसांचा गोंधळ ऐकू येणं कसं काय शक्य आहे? अशक्यच ना. तरीही मनाचा हिया करून त्यानं विचार केला. काय असेल ते असो, नक्की काय आहे ते आपण शोधून काढायचं आज. खरं तर कोणीही सोबत नसताना एकाकीपणानं असलं धाडस करणं म्हणजे केवळ मूर्खपणाचं लक्षण होतं. पण का कोण जाणे, तो अचानक हा मूर्खपणा करण्यासाठी तयार झाला. तो पुढे सरसावला. कमरेचा खंजीर उपसून प्लँक्टनचं जाळं विस्कळीत करायला त्याने सुरुवात केली. जसजसा जाळ्याचा घनदाटपणा कमी होऊ लागला तसतसा तो किरण मोठा होऊ लागला. तब्बल अर्ध्या तासानं तेवढा भाग साफ करण्यात त्याला यश आलं. त्याच्या हेडलाईटपेक्षाही त्या किरणाची प्रखरता अधिक होती. त्याने हिमतीनं आणखी थोडी जागा साफ केली आणि तो बघतच राहिला. साधारण 2 मीटर व्यासाचं एक विवर त्याला दिसलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे खाली जाण्यासाठी दगडी पायऱ्या होत्या. तो स्तंभित झाला. समुद्राच्या गर्भातल्या एका विवराचा त्याला शोध लागला होता बहुतेक.
आता मघाचा गोंधळ मात्र अधिकच स्पष्टपणे जाणवायला लागला. म्हणजे तो आवाज त्या विवरातून त्याची उत्सुकता शिगेला पोचली आणि कळत न कळत त्याने पहिल्या पायरीवर पाय ठेवला. पण काही धोका असलाच तर. पण आता त्याला कुठल्याच धोक्याची पर्वा नव्हती. काय आहे त्याचा छडा लावूनच परतायचं हा निश्चय त्यानं कायम ठेवला. तो 4-5 पायऱ्या उतरला आणि अचानक पाण्याची घनता कमी होत असल्याचं त्याला जाणवलं. तरीही तो खाली उतरत राहिला. तो किती पायऱ्या उतरला असेल कोणास ठाऊक. गोंधळ क्षणाक्षणाला वाढतच होता. अखेर त्याचे पाय जमिनीला लागले. त्याला कसला तरी संशय आला म्हणून त्याने सहजच दोन्ही हात आजूबाजूला फिरवून पाहिले. होय, त्याचा संशय खरा ठरला होता. तिथं पाणीच नव्हतं. त्यानं पुन्हा ते यंत्र काढलं. 527 फॅदम्स म्हणजे जवळजवळ 1000 मीटर्स. समुद्रपृष्ठापासून 1000 मीटर्स खोलीवर तो आज उभा होता. त्यानं विचार केला पुन्हा पुढं जावं की नको. पण मग मागे फिरलो तर इथपर्यंत येऊन उपयोग काय. पण उद्याचाही वेळ आहेच की, परवाचाही आहेच की. पण कळत न कळत त्याचं दुसरं पाऊल पडलं. पुढल्याच क्षणाला तो पुढे चालू लागला. चालताना त्याला एक मात्र अगदी स्पष्टपणे जाणवलं. त्याची पावलं अगदी जडपणे पडत होती. नेहमीच्या चालीत आणि या चालीत अगदी निखालच फरक पडला होता. मात्र मघाचा तो गोंधळ आता थोडा कमी कमी व्हायला लागला होता. तो तसाच पुढे पुढे चालतच राहिला. कोणीतरी मोहिनी मंत्राने भारून टाकल्यासारखा चालत राहिला. अखेर तो त्या ठिकाणी आला. त्यानं समोर पाहिलं तर तो आश्चर्यानं आणि त्याच वेळी निर्माण झालेल्या काहीशा अनामिक भीतीनं समोर पाहतच राहिला. समोर एक भव्य दगडी आसन होतं आणि त्यावर एक जख्खड माथारा बसला होता. त्याचे कपडे बरेच मळलेले दिसत होते. समुद्राच्या गर्भात सुमारे 1000 मीटर्स खोलीवर एका विवरामध्ये मनुष्य वस्ती होती की तो एकटाच होता. त्यानं त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि तो दचकला. कारण हा चेहरा त्याने कुठेतरी पाहिला होता. प्रत्यक्षात की छायाचित्रात. पण कुठे, केव्हा, नाही नेमकं काहीच आठवत नव्हतं. पण हा चेहरा आपण अगदी निश्चितपणे पाहिलाय हे त्याला जाणवलं. माझा चेहरा तुला काहीसा ओळखीचा वाटतोय, हो ना? त्या म्हाताऱ्याच्या तोंडून कंपित शब्द बाहेर पडले आणि तो नखशिकांत थरारला. आपल्या मनातला विचार त्याला कसा कळला? तुझा विचार खरा आहे मित्रा. मी डॉक्टर वीरेन कुमार घोष. त्या म्हाताऱ्याने शांतपणे सांगितलं आणि आता मात्र तो खरोखरच हादरला. डॉक्टर वीरेन कुमार घोष? यस, डॉक्टर वीरेन कुमार घोषच. हिंदुस्थानचा एक जगदविख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर वीरेन कुमार घोष. पण तो पुन्हा हादरला. कारण डॉक्टर घोषना मरून जवळजवळ 250 वर्ष झाली होती. 2006 साली एका एअर क्रॅशमध्ये डॉक्टर घोषचा वयाच्या 72व्या वर्षी मृत्यू झाला होता. हिंदुस्थानच्या विज्ञानाला संजीवनी देणारा एका शास्त्रज्ञाचा जीवन प्रकाश 27 डिसेंबर 2006 साली मालवला होता. आणि आज 2181 साल सुरू होतं. 2181. आणि तो म्हातारा तर आपण डॉक्टर वीरेन कुमार घोष असल्याचा दावा करत होता. कसं शक्य होतं? पण कदाचित
आश्चर्य वाटलं ना. पुन्हा त्या म्हाताऱ्याचा कंपित स्वर त्याच्या कानात घुमला. एकापाठोपाठ एक बसत असलेल्या धक्क्यांमधून तो स्वतःला आता हळूहळू सावरत चालला होता. तुम्ही अजून जिवंत कसा? इथं राहिलोय म्हणून तर अजूनपर्यंत जिवंत आहे. म्हणजे? त्यानं चकित होऊन विचारलं. सध्या माझं वय 247 वर्ष आहे. काय? त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. इथल्या हवेत माणूस कितीही काळ जगू शकतो, अगदी अन्न पाण्याशिवाय. आणखी एक धक्का. म्हणजे तुम्ही? हो, गेली 250 वर्ष मी काहीही खाल्लेलं नाही. तो ऐकतच राहिला. 250 वर्ष उपाशी? त्याची हळूहळू चुळबुळ सुरू झाली. जायची घाई आहे? म्हाताऱ्यानं विचारलं आणि तो पुन्हा थबकला. हो, नाही म्हणजे. म्हातारा किंचित हसला. पण पण हे कसं शक्य आहे? त्याने मनाचा हिय्या करून प्रश्न केला. काय? 250 वर्ष जगणं? हो, आणि तेवढा काळ काहीही न खाता राहणं. एकदा तू राहून बघ, मग समजेल. छे छे, नाही नाही. मास्कच्या आतल्या बाजूला केवळ कल्पनेनंच त्याच्या कपाळावर घाम जमा झाला. तो वळला. कुठे चाललास? म्हाताऱ्यानं पुन्हा विचारलं. मी चाललो परत. धर्तीवर? हो, ते शक्य नाही आता. का? तिथे जाण्याचा मार्ग कधीच बंद झालेला असेल. म्हणजे? त्यानं घाबरून विचारलं. या भागात प्लँक्टन्स फार झरझर वाढतात. जेवढ्या वेगात तोडू त्याच वेगात पुन्हा वाढतात. एव्हाना वर पहिल्यापेक्षाही दाट जाळं पसरलेलं असेल. मी खंजिरानं तोडून टाकीन ती जाळी. मी सुद्धा याच ईर्षेनं वर गेलो होतो, पण नाही जमलं मला. कदाचित तुलाही नाही जमणार. पण प्रयत्नच करायचा असेल तर काही हरकत नाही माझी. तरीही तो जाण्यासाठी वळला. आणखी एक. पायऱ्या मिळतील की नाही याचीही शंका आहे. म्हणजे? आता मात्र त्याला दरदरून घाम फुटला. या ठिकाणी येणं खूप सोपं आहे, पण परत जाणं भयंकर कठीण. मी प्रयत्न करीन. मी सुद्धा केला होता. एकच नाही, अनेक प्रयत्न केले होते मी, पण नाही काही झालं. मी शक्य करून दाखवीन. ते सुद्धा शक्य नाही. का? कारण त्या पायऱ्या मीच बांधल्या आहेत. हा आणखी एक धक्का. आणि त्या बांधतानाच अशा तऱ्हेनं बांधल्यात की येणं सोपं व्हावं, पण जाताना मात्र त्या पायऱ्या सापडणं अशक्य आहे. मग तुम्ही तरी सोडवा ना मला. मला परत जायचंय. मला परत जायचंय. म्हातारा हसला. अगदी खळखळून हसला. त्या हसण्यानं त्याच्या अंगावर मात्र सरसरून काटा आला. आपण त्याला सोडवायची विनंती केल्यावर तो का हसला हे त्याला कळलं नाही. 2 मिनिटांनी तो म्हातारा शांत झाला. याच ठिकाणी माझं विमान कोसळलं होतं. म्हातारा शांतपणे बोलू लागला. मी विमानातून फेकला गेलो तो सरळ याच खाईत येऊन पडलो. शुद्धीवर आलो तेव्हा घड्याळावरून कळलं मी 10 दिवस बेशुद्ध होतो. विमान पाण्यात कोसळल्याची जाणीव होती मला, पण इथे तर पाण्याचा लवलेशही नव्हता. इथून सुटका करून घ्यायचा मी हर तऱ्हेनं प्रयत्न केला, पण नाही जमलं मला. मग मात्र कसे तरी दिवस काढायचे म्हणून जगत राहिलो. नंतर मात्र हळूहळू जाणीव होऊ लागली की इथे भूकच लागत नाही.
म्हातारा क्षणभर बोलायचा थांबला. त्यानं आवंडा गिळला. आणि तेव्हापासून मी इथं आहे, अगदी एकटा. एकाकीपणे एवढी वर्ष काढली. मी पायऱ्या बांधल्या त्या केवळ याचसाठी की कोणीतरी इथपर्यंत येईल आणि पायऱ्यांचा शोध घेत कोणीतरी कधीतरी आत येईल आणि मला सोबत करेल. म्हणजे आता मला तुझी सोबत मिळेल कायमची. म्हातारा स्वार्थी समाधानाने हसत म्हणाला, अहो नाही, पण आपण दोघंही धर्तीवर जाऊ. तो झटकन बोलला, नाही, मला आता पुन्हा तिथे जाण्याची इच्छा नाही. इथल्या वातावरणाला सरावलोय मी आता. शिवाय आता तू सोबतीला आहेस. एकटा असताना वेळ अगदी खायला निघत होता, म्हणून मग तोंडाने निरनिराळे आवाज काढून स्वतःची करमणूक करून घ्यायचो बस. म्हणजे मघाचा तो आवाज मीच काढत होतो. काय करावं हेच त्याला सुचेना. अंगाला दरदरून घाम फुटला होता. त्याने झटकन मास्क काढला, पण त्याच वेळी कसला तरी एक वेगळाच दर्प त्याला जाणवला. त्या हवेत एक वेगळाच दर्प होता. तो दर्प सहन न होऊन त्यानं पुन्हा मास्क चढवला. 2-4 दिवस गेले की या वातावरणाला सरावशील तू. म्हातारा शांतपणे बोलला, नाही नाही, मला नाही इथं राहायचं, मला परत जायचंय. तो ओरडलाच. ते शक्य नाही आता. तुला इथंच राहावं लागेल आजपासून, अगदी कायमचं. नाही नाही, मी इथे राहणार नाही. तो जीवाच्या आकांतानं ओरडला. त्याच वेळी म्हातारा आसनावरून खाली उतरला. आता काहीतरी वेगळं घडणार याची जाणीव त्याला झाली, पण त्याला हलताच येईना. अक्षरशः संमोहित झाल्यासारखा तो उभा होता. म्हातारा त्याच्याजवळ आला. मास्क काढ. म्हाताऱ्याच्या आवाजात जरब होती. नाही, मी मास्क नाही काढणार. तुला मास्क काढावाच लागेल मित्रा. आणि दुसऱ्या क्षणी म्हाताऱ्याने त्याचा मास्क खचकन ओढून काढला. तो एकदम गुदमरल्यासारखा झाला. शुद्धीवर आलास की सगळं काही व्यवस्थित होईल, काळजी करू नकोस. त्याची शुद्ध हळूहळू हरपू लागली आणि एका क्षणाला तो बेशुद्ध झाला. म्हातारा समाधानाने हसून परत फिरला. समुद्राच्या गर्भात असलेल्या त्या अज्ञात विवरामध्ये आता एकाऐवजी 2 जण वावरणार होते. तिसरा कोणी साथीदार सोबतीला येईपर्यंत.